उद्या नागपंचमी आहे आणि आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी केस धुत नाही, तर मी आदल्या दिवशी आजच केस धुवून ठेवली. बऱ्याचशा भागांमध्ये नागपंचमीचा उपवास आदल्या दिवशी केला जातो, पण आमच्याकडं आज नागपंचमीच्या दिवशी उपवास असतो. तर माझा आज नागपंचमीचा भावासाठी उपवास आहे आणि मी खिचडी बनवली आहे. तर आता खिचडी खाऊन बघते कशी झाली आहे. छान झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात किंवा ग्रामीण पुणेमध्ये अजूनही अशी परंपरा मानली जाते किंवा रीत मानली जाते की नागपंचमीच्या दिवशी शेतात काही काम करायचं नसतं, काही भाजायचं नसतं किंवा शेतातले कोणते कामं करायची नसतात आणि केस सुद्धा धुवायचे नसतात. तर त्यापैकीच एक परंपरा म्हणून आम्ही नैवेद्यासाठी कानवले बनवतोय. कानवले उकडवले जातात. एक गव्हाच्या पिठाचं लाटी बनवली जाते, त्याचं सारण भरलं जातं आणि ते उकडवलं जातं. नागपंचमीला नैवेद्य दाखवतो. यायला ठेवलंय, त्याच्यावरती एक चाळण ठेवली आणि आता मी पानं ठेवते याच्यावरती. आपले कानवले आता तयार आहेत. आता मी नैवेद्य दाखवून घेते. आमच्याकडं नागनरसोबाला आघाड्याचा आणि हरळीचा हार घालतात, पण आघाडा काही सापडला नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही हरळीचाच हार घालतो. आघाडा ही औषधी वनस्पती असून आपल्या परंपरेत तिला विशेष महत्त्व आहे. नागदेवतेला आघाडा अर्पण केल्यावरती घरावर संकट येऊ नयेत, आरोग्य आणि सुख समृद्धी लाभावी अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी जपलेली ही सुंदर परंपरा आजही आपण तितक्याच श्रद्धेने पुढे नेत आहोत. पाच देव मांडायचे, त्याच्यासाठी मी पाच आता इथून शोधून घेते दगड.
मला माहीत असलेली एक नागपंचमीची कथा मी तुम्हाला सांगते. एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. एका दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करत होता. नांगरणी करत असताना त्याच्या फाळामुळं नागाची पिल्लं मरण पावली. नागिन आपल्या मेलेल्या पिल्लांना पाहून खूप दुःखी झाली. तिने शेतकऱ्याच्या घरातील सर्वांना दंश करून मारून टाकले. त्या दिवशी मात्र शेतकऱ्याची मुलगी माहेरी नव्हती. काही दिवसांनी मुलगी नागपंचमीसाठी माहेरी आली. तिने श्रद्धेने नागदेवतेची पूजा केली, दूध अर्पण केलं. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन नागदेवता तिच्यासमोर प्रकट झाली. तिने आपल्या कुटुंबाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. नागदेवता तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि तिच्या कुटुंबातील सर्वांना पुन्हा जीवदान दिले. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध, लाया आणि फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी नागदेवतेचे स्मरण करून कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि संरक्षणाची प्रार्थना केली. नागपंचमी म्हणजे केवळ नागपूजा नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि सहजीवनाचा संदेश देणारा सण आहे. कार्तिकी संदीप खाडे. माझे नाव अंजली संतोष गावडे. माझे नाव ईश्वरी नामदेव गावडे. माझे नाव कृष्णा संतोष गावडे. सुमित संदीप गावडे. नागपंचमीचा उपवास सोडण्यासाठी मस्त गुळवणी, पुरणपोळी, सार आणि भात असा बेत आहे. आता उपवास सोडते मी. या तुम्ही पण जेवायला.